हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आहे ना आम्ही चाललो होतो केंद्रामध्ये. तर आज स्वामींची ना पुण्यतिथी. तर मी प्रियंका आणि श्रवण तिघंजण आहे ना केंद्रामध्ये गेलो होतो. तर आम्हाला टिबर शीट काही जाता आलं नाही, तर श्रवण सायकलवरच गेला होता. केंद्रात गेल्यावर आम्ही आधी ना उमराच्या झाडाला आहे ना प्रदक्षिणा घातला. तर म्हणतात उमराच्या झाडाघरी आपले साक्षात दत्त गुरु बसलेले असते, तर त्याच्यामुळे ना आधी केंद्रात गेल्यावर उमराच्या झाडाला प्रदक्षिणा मारतात आणि नंतर स्वामींचं दर्शन घेतात. तर आम्ही ना स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर तर धूपदीपचा टाईम झालेला होता आणि धूपदीप झालं आणि त्याच्यानंतर पारायणाला वाचनाला सुरुवात केली होती. तर माझ्या आहे ना कॉलनीतली मैत्रिणी आहे, तर त्यांचा आहे ना प्रहार होता आज आणि त्या पारायणाला पण बसले होते. तर आहे ना आमचं पारायण वाचनाचा टाईम आहे ना 8 होता आणि आज स्वामींची पुण्यतिथी असल्यामुळे ना आज वाचनाचा टाईम आहे ना 5 ठेवला होता आणि त्यांचा आहे ना 5 ते 6च प्रहर होता. तर त्यांनी म्हणजे प्रहर घ्यायला कोण नव्हतं, तर मी प्रियंकाला नेलं होतं. मग प्रियंकाने ना त्यांचा प्रहर घेतला होता विना. तर भरपूर संख्येने ना आमच्या तपोवन केंद्रामध्ये ना पारायणाला बसलेले होते. तर खूप छान अशी रांगोळी ते काढून आहे ना आज छान अशी पुण्यतिथी साजरी होणार होती केंद्रामध्ये. तर आम्ही ना पारायण झालं आणि घरी आलो वाचन झाल्यानंतर. घरी सगळ्यांचा स्वयंपाक ते केला आणि परत स्वामींची धूपदीप केला आणि नैवेद्य ठेवून आहे ना आम्ही आरतीच्या वेळेत नव्हतो, तर नैवेद्य ठेवला आणि लगेच गेलो होतो केंद्रामध्ये. आज स्वामींच्या नैवेद्यासाठी ना प्रत्येकजण एक एक वस्तू करून आणत असतं केंद्रामध्ये पदार्थ. तर आज मी ना स्वामींना नैवेद्यासाठी गुलाबजामुनचाच पदार्थ केला होता. तर मला केंद्रामध्ये पण गुलाबजामुन न्यायचे होते, त्याच्यामुळे स्वामींना इथं पण नैवेद्य झाला. तर तुम्ही ना व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, तर आम्ही सकाळीच केंद्रात जाऊन आलो आणि घरी आल्यावर सगळं आवरून झालं होतं आमचं. आता पण सगळं आवरले. आता आहे ना आम्हाला आरतीला जायचं आहे केंद्रात. तर व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा, कारण आज स्वामींची ना पुण्यतिथी आहे. तर तुम्हाला सगळं म्हणजे दिसेलच केंद्रात आज काय काय कार्यक्रम होते तर. आणि खूप छान अशी रांगोळी सजावट केलेली आहे केंद्रात. आम्हाला जायच्या आधीच केंद्रामध्ये भरपूर अशी गर्दी झाली होती आणि नैवेद्य आहे ना दाखवायचं काम चालू होतं. तर आपले ग्रंथ आहे ना तुम्ही पाहू शकतात व्हिडिओ. तर असे पूर्ण आहे ना ग्रंथ सगळे पाटांवर आहे ना मांडले होते. आम्हाला आहे ना घरचं आवरून जाता जाता वेळच झाला होता, त्यामुळे ना आम्हाला स्वामींचे आहे ना फोटो पुढं काही ना आरतीचं आहे ना काही हे घेता नाही आलं, म्हणजे शूटिंग घेता नाही आली. तर त्याच्यामुळं स्वामींची आरतीचं आहे ना आम्ही शूट केलं नाही. त्याच्यानंतर आहे ना तिथे महाप्रसाद होता, तर आम्ही सगळ्यांनी आहे ना महाप्रसाद घेतला आणि घरी आलो होतो. खरंच स्वामींची सेवा केल्याने ना खरंच आपल्याला काहीतरी फळ मिळतंच. त्याच्यानंतर आहे ना आम्ही रात्री स्वयंपाक करायला लागलो. तर आज आहे ना स्वामींची पुण्यतिथी होती, त्याच्यामुळं म्हटलं चला आज काहीतरी स्वामींसाठी ना नैवेद्य बनवावं. आणि दोघींनी मिळून स्वयंपाक केला ना पटपट होतं. तर आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक केला होता आणि आम्ही कालच नाचणीच्या पापड्या बनवल्या होत्या, तर त्या पण बाहेर होत्या. तर म्हटलं चला डब्यात भरून ठेवू आणि खूप छान झाल्या होत्या नाचणीच्या पापड्या. आणि प्रियंकाची चालू होती दिवाबत्ती. तर धूपदीपचा पण टाईम झाला, तिने धूपदीप करून घेतला.
त्याच्यानंतर आहे ना मी आंब्याचा रस बनवला. आणि अजून काय आंब्याचा एवढा सीजन पण नाही आहे, तर जसं टेस्ट लागते ना आपल्या केशर आंब्याची तसं काही लागलं पण नाही. आणि आंबटच लागला हा आंबा, कारण सीजन पण नाही आहे अजून आंब्याचा. जसं भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे ना, तसं स्वामी कायम आपल्या पाठीशी उभे असतात. जे स्वामी सेवा करतात ना ते नक्कीच म्हणजे असं सांगतात त्यांना आहे ना खूप अनुभव आलेले असतात. आणि मी बऱ्याच दिवसाचं चाललं होतं माझा केंद्रात एकतरी पारायण करावं, आणि माझं हे नाही केंद्रातलं पहिलंच पारायण आहे. त्या मी घरी असे केलेले आहे पण केंद्रात नव्हतं केलेलं. तर आम्ही दोघींनी ना मिळून स्वयंपाक केला आणि छान झाला होता. तर आंब्याचा रस पडला छान, पण आहे ना आंबट खूपच होता. त्याच्यानंतर मी असं कुरडई ते करून घेतलं, आणि असा होता आजचा दिवस आमचा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.